राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर भाष्य करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवस उपवास करणार आहेत। त्यांच्या भावनेचा मी आदर करतो, पण गरिबी हटवण्याकरता त्यांनी काही केलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला शरद पवारांनी लगावला। राम मंदिराचं काम राहिलं बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस यांच्या मतांसाठी फायदा करून घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे। त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आरएसएस यांनी सुरुवात केलेली आहे। ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे। मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण आज धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजामध्ये एक प्रकारचा अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे। राज्यकर्ते या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही। काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता 10 दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी। रामाची त्यांची श्रद्धा, त्याचा मी आदर करतो, पण उपवास उद्या या देशाची गरिबी घालवण्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर हल्लाबोल केला। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊतांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। ज्यांचं आंदोलनात काहीही योगदान नाही अशा लोकांनी आरोप करून स्वतःचं हसं करून घेऊ नये असा टोला फडणवीसांनी लगावला। तसंच ठाकरे गटानं आता हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असं आवाहनही फडणवीसांनी ठाकरे गटाला केलं आहे। ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करतायत। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं। पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं है और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है ये बहुत गलत है। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली। संजय राऊतला मी सांगेन, मी स्वतः त्याच्या तिकीटचा खर्च घेऊन त्याला अयोध्याकडे घेऊन जाईन। त्यांनी पोलीस संरक्षण घेऊ नये आणि ज्या जागी ती बाबरी मस्जिद होती त्याच जागी आमचं राम मंदिर बनतंय ह्याचं स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं। भांडूपमध्ये बसून एवढे मोठे मोठे दावे करू नये।